अमरावती शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासन सतर्क झाले आहे. अकोली अंडरपासमध्ये वारंवार पाणी साचण्याच्या समस्येची दखल घेत मनपा आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी उपमहापौर सचिन भेंडे आणि सभागृह नेते चेतन गावंडे यांच्यासह अधिकाऱ्यांनी अकोली अंडरपास व साईनगर परिसरातील परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांच्या सुविधांसाठी तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश दिले. अमरावती शहरात सुरू असलेल्या पावसामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी शुक्रवारी अकोली अंडरपास येथे प्रत्यक्ष पाहणी केली. अंडरपासमध्ये साचलेल्या पाण्याची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत त्यांनी पाणी उपसण्याची प्रक्रिया अधिक गतिमान करण्याचे तसेच भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. अकोली अंडरपास हा शहरातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग असल्याने पावसाळ्यात येथे पाणी साचल्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे जलनिसारण व्यवस्था, पंपिंग यंत्रणेची कार्यक्षमता आणि परिसरातील स्वच्छतेवर विशेष भर देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. यानंतर आयुक्तांनी साईनगर परिसराला भेट देत नाल्याची स्वच्छता, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि स्वच्छता व्यवस्थेची पाहणी केली. मुख्य आणि उपनाल्यांमधील गाळ व कचरा तातडीने हटवून नियमित साफसफाई करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले. यावेळी स्वच्छता, अभियांत्रिकी आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आयुक्तांनी फॉगिंग, निर्जंतुकीकरण, तुंबलेले नाले साफ करणे आणि नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पाहणी दरम्यान उपमहापौर सचिन भेंडे, सभागृह नेते चेतन गावंडे तसेच लोकप्रतिनिधींनी परिसरातील विविध समस्या आयुक्तांच्या निर्देशनास आणून दिल्या. अकोली अंडरपास हा रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीतील भाग असल्याने या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने महानगरपालिकेसोबत समन्वय साधावा अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. काल अमरावती शहरामध्ये 120 मिलीलीटर एवढं पावसाची नोंद हवामान खात्याकडे झालेली आहे. या अनुषंगाने अमरावती शहरामध्ये विविध भागामध्ये पाण्याचा जो फ्लो नाली आणि नाल्याच्या माध्यमातून आपल्या मुख्य नाल्यामध्ये येतो आणि तिथून तो भातकुलीच्या पेढी नदीला जाऊन मिळतो. पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता वर्तवली होती. त्या दृष्टीने अमरावती महानगरपालिका हे आपत्जन्य परिस्थिती हँडल करण्यासाठी सज्ज होती. त्या दरम्यान साईनगर प्रभागामध्ये नव्याने तयार करण्यात आलेला जो अंडर बायपास हा जो रस्ता आहे, त्या रस्त्यामध्ये जवळपास 7 फुटापर्यंत पाण्या भरलं होतं. त्यामुळे अकोली, म्हाडा आणि फॉरेस्ट कॉलनी परिसरातील नागरिकांना मुख्य रस्त्यामध्ये यायला अडचण तयार झाली. मुळामध्ये ही परिस्थिती निर्माण होईल याबाबत रेल्वे विभागासोबत आम्ही जेव्हा संपर्क केला तेव्हा आम्ही त्यांना लक्षात आणून दिलं होतं की आपण जेव्हा अंडर बायपास तयार करतो तेव्हा त्यामधल्या काही SOP तयार करून मग नागरिकांसाठी खुल्या कराव्या लागतात. परंतु रेल्वे विभागाच्या नियोजन न केल्यामुळे प्रचंड प्रमाणात काल नागरिकांना त्रास झाला. आज सकाळी कोणत्याही प्रकारचे वाहनं या भागात आले नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल झाले, रुग्णांचे हाल झाले, ज्येष्ठ नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात हाल झाले. नोकर वर्ग आज सुट्टीवर आहे कारण त्यांना इकडे यायला दुसरा कोणता मार्ग नसल्यामुळे आज ते सुट्टी रेल्वे विभागाच्या नियोजनामुळे जे काम या ठिकाणी साकार झालं त्यामुळे ते झालं. आम्ही त्यांना सांगितलं होतं की अंडर बायपास करत असताना त्या ठिकाणी जेव्हा पाणी त्या सगळ्यात खालच्या तळाशी येतं तेव्हा ते पाणी लिफ्ट करण्यासाठी तिथे मशिनरी लागतात. कोणत्याही प्रकारची पंप तिथे नव्हतं. मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो. शेवटी आमच्या आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशामक विभागाने त्या ठिकाणी 2 मशीन लावून ते पाणी लिफ्ट करायचा प्रयत्न केला, परंतु पाण्याचा फ्लो जास्त होता. त्या भागामधले जे प्राथमिक सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे होत्या रेल्वे विभागाने त्या दिल्या नाही. त्यामुळे नागरिक त्या भागात आज रोष निर्माण झाला. या संदर्भात माननीय आयुक्त आमदार प्रवीण भाऊ पोटे यांनी सकाळी दौरा केला होता आणि त्यानंतर आम्ही रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत VC केली
आणि त्या VC मध्ये इथली परिस्थिती त्यांना अवगत केली आणि त्यांना विनंती केली की जोपर्यंत या भागातल्या सुविधा उपलब्ध होत नाही तोपर्यंत तरी जे गेट रेल्वे विभागाकडनं बंद केलं होतं ते पूर्ववत सुरू कराव्या. त्यांनी आम्हाला काही वेळ मागितला. नागरिकांचा रोष लक्षात घेता आम्ही सुद्धा रेल्वे विभागाला सांगू इच्छितो की आपण समजा हे काम लवकर करावं, तोपर्यंत आमचा हा जो रस्ता जुना होता तो पूर्ववत करावा. पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या असून अकोली अंडरपाससह शहरातील जलनिस्सारण व्यवस्था आणि सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. प्रशासनाच्या या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होते का याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.